श्री क्षेत्र आप्पाचीवाडी श्री हलसिद्धनाथ देवाची भाकणूक 2023 खडकाच्या राजदरबारी बघायला जग दुनिया येईल. चालवीन क्रिया चालवीन डोहण्याच्या बाळाची मेघमाळा आकाशाच्या फळा अमृताचा धारा मेघ उदंड हाय बांधा आड बांध शिवा आड शिव मेघाची कावड गैर हंगामी उदंड हाय मेघाच्या पोटी आजार हाय द्रोणा गौरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय लागलाय दुनिया न्यायाला लागलाय त्याच्या माग पुढं अंधार पडलाय कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशातलं हाय नवती नम सातती भाव बरोबर हाय भाव पौर्णिमेला वाडी कुर्लीत खडकाच्या माळाला आसान टाकलंय हिते निशान रवलंय माझे विटंबना करशिला तर मातीत मिसळून जाशील चिचच्या बनात मी खेळायला जातोय कारेच्या माळाला माझ्या विश्रांती आहे 33 कोटी देवाचा दरबार भरलाय कांबळ्याच्या मळ्यात फुलाच्या माळ्यात बसलोय पृथ्वीची घडामोड करत बसलोय भव्य पौर्णिमेला माझा सोहळा निघतोय तिरुपती बालाजीचे हित अवतार आहे आप्पाची वाडी तीर्थक्षेत्र शिर्डी होईल वाडी कुर्ली हिते नाथाचा दरबार भरलाय हलसिद्धनाथाचा त्रिभुवनात जय जयकार चालेल हलसिद्धनाथाची पुण्यभूमी पवित्र राहील आप्पाची वाडी सोन्याची काडी होईल पिवळ्या भस्माचा हलसिद्धनाथाचा महिमा वाढत राहील वाडी कुर्लीचे पुजाऱ्यांना मानकऱ्यांना माझा आशीर्वाद आहे हलसिद्धनाथाच्या मंदिराच्या बांधकामाला 33 कोटी देवाचा आशीर्वाद आहे खडकाचा दरबार जग दुनिया बघायला येईल धावण्याला धावीन नवसाला पावी वाडी कुर्लीचा छावणीत फूट पाडशिला तर यमपुरी बघशिला धर्माची गादी आहे धर्माच्या गादीला तुम्ही राम राम करा पिंजऱ्यातील रागू भाषण करी दुसरा मोगरा मध्यम राहील उड्डाण मारेल तिसरा मोगरा राज्य बसेल तुम्ही बघाल अश्विन भरती कार्तिक रोहिणी मिरगाच्या बहिणी सरती रोहिणी निघता मिरग कोणी कोकण बंधारी कुरी मिरविल बांधा आड बांध शिवा आड शिव रोहिणीचा पेरा जसा काय मोत्याचा तुरा सादल तो सोबती हातात भाकरी खांद्यावर चाबूक राहील सरती मिरग निघता आडधरा तेम फाट्याचा पेरा होईल सरल्या आडधरा निघता तारान आलंब दुनियेचा पेरा होईल पुरी थाऱ्याला बसेल रोहिणीची पेरणी त्याला हातकाची पुरवणी होईल देवधान्य मध्यम पिकल राज्य धान्य उदंड पिकल धारण धोरण जगाचं जेवण होईल त्याच्या काठी 3 मापटा म्हणशिला तर 3 मापटे म्हणता म्हणता शेरावर येईल शेरावर म्हणता म्हणता चिपट्यावर येईल खरीप भरीप बहुत उदंड पिकेल जमिनीतील धान्य उदंड पिकेल तांबडी रास मध्यम पिकल काळी रास सुपल जाईल मूग तूर सोयाबीन कडधान्य उदंड पिकेल सर्वसामान्य माणसाला पुरावं करेल डाळीचा भाव तेजीत राहील पांढरं धान्य उदंड पिकेल गोर गरिबांना पुरावं करील महिन्याच्या ईशानं पुढं धान्य पिकल 1.5 महिन्याचे धान्य पिकल तांबडी कळी मध्यम पिकल ताजेवतून जोकल धान्य दारात वैरण कोणात वैरण सोन्याची होईल सांभाळून राहा धान्य व वैरणीच्या हितून पुढे चोरेगा होईल कानानं ऐकशिला डोळ्यानं बघशिला गव्हाची पेंडी मध्यम पिकल बांधा आड बांध शिवा आड शिव भागुबाई 7 जणी बहिणींना घेऊन हलसिद्धनाथाच्या भेटीला येतील सुख दुःखाच्या गोष्टी बोलतील नाहू घालतील भंडाऱ्याचा कंटाळ काढतील महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प येईल दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येईल नंदनवन होईल बोहळा शंकर हलसिद्धनाथाचा दावा करेल गारानं मांडेल भारत देशात समान नागरी कायदा हक्क येईल गोरगरीब जनता सुखी राहील आनंदात राहील तोरण बांधतील सीमा प्रश्न राजकीय चर्चेत राहील कर्नाटक राज्यात हितून पुढे मोठा गोंधळ चालेल कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठे भगदड पडतील कर्नाटक राज्याचा चौथाई कोना ओसा पडेल जलामय होईल निपाणी भागात मोठा गोंधळ माजेल अतिरेकी लोक सुटतील
बॉम्बस्फोट होतील, जाळपोळ होईल, उसाच्या कांड्यानं दुधाच्या भांड्यानं, राजकारणातील मोठे कलांडण लागेल, गाई म्हशीचा भाव गगनाला भिडेल, दुधाचा भाव वाढत राहील, आई बापाला ठिगळाच्या सदरा घालशिला, नदी काठची जमीन ओसाड पडेल, 12 वर्षाची मुलगी आईगा होईल, कानानं ऐकशिला डोळ्यानं बघशिला, नीतिमत्तेचा खेळ बिघडलेला आहे, उगवत्या सूर्याला संकट पडलं या, सरतीतील बसव्या तुम्हाला शाप देईल, जाती धर्म बिघडून जातील, जाती धर्मात वैर निर्माण होईल, वैर वाढून हाणामाऱ्या होतील, धरती माता दुभंग जाईल, धरती मातीतून भुंगे निर्माण होतील, मनुष्याच्या जीवाला हानी पोचवतील, भारताचे सैनिक मृत्यूला भिणार नाही, छातीचे ढाल करतील, अखेरपर्यंत लढत राहतील, पाकिस्तान राष्ट्राचा चौथाई कोना काबीज करतील, भारताच्या ताब्यात घेतील, भारत मातेचा जय जयकार चालेल, जगातील तापमानाचा धोका वाढेल, जंगलात आग लागेल, वन जीवन व औषध वनस्पती पृथ्वीवरून नष्ट होतील, पारवं फूल सुपल जाईल, पिवळे फूल उदंड पिकेल, मोलानं विकेल, पांढरे फूल मध्यम पिकेल, तांबडे फूल उदंड पिकेल, देवाधर्माला पुरावं करेल, लुगडे घोंगडे कपडा लत्ता काही दिवसानं फोकाचं होईल, सरकी फोकाची मेंढी मौलाची, जगात मोठं नवल होईल, मेंढीच्या पोटाला मुलगा जन्माला येईल, जगात त्याची कीर्तिगा होईल, मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद आहे, मेंढी माऊली सुखाची सावली आहे, मेंढीच्या जीवावर दाखविल, मेंढीच्या जीवावर मेंढका सुखात राहील, मेंढिया बाई कलंब जडल, मेंढीपासून वेगळी पैदास निर्माण होईल, मेंढीचा भाव 1 लाखाच्या घरात जाईल, धनगराचा बाळाला मेंढी सोन्यापेक्षा पिवळी दिसल, मेंढीच्या गळ्यात फुलाच्या माळा घालशिला, मेंढी बाई पालखीतून मिरविल, धनगराचं बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारीन, साखर सम्राटाची खुर्ची टळमळत राहील, साखरेचा भाव तेजी मंदीत राहील, शेतकरी वर्ग रात्र दिवस काबाड कष्ट करतील, ढोरे घुरे घेतील, निधी करतील, दूध दुपत करतील, दुधापासून डेअरी चालवतील, डेअरीचा मॅनेजर मलाई खाईत राहील व दूध उत्पादक कर्जात जाईल, शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदात राहील, साखरेचा भाव काही दिवसानं उंचांक गाठेल, साखरेची पोती मोलानं विकेल, गोळाचा भाव वाढत राहील, रस भांडे उदंड तिकल, रसाला धारण माणसाला मरान येईल, उसाचा काऊक होईल, सरती शेवटी औषध मिळणार नाही, उसासाठी राज्यात आंदोलन निघतील, गावोगावी खेडोपाडी दंगा धोप जळपोळ होईल, मांडवाच्या दारी 35 म्हणशीला, 35 म्हणता म्हणता ते 33 वर येईल, चढेल उतरल, तंबाखूची पेंडी कायम पिकल, बांधा आड बांध शिवा आड शिव, तंबाखूचा भाव गगनाला भिडेल, तंबाखूपासून घर बर्बाद होईल, मांडव्याच्या दारी 33 म्हणता म्हणता 32 वर येईल, 32 वर म्हणता म्हणता 3000 वर येईल, चढल उतरल, कळपातील बकरा कळपात लढाई करेल, मुडदे पडतील, दुनिया कालवल, मायेचं लेकरू मायेला ओळखाचं नाही, गाईचं वासरू गाईला भेटणार नाही, दुनिया धुंदकार पडेल, वांग्याच्या झाडाला शिडी लावशील, चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल, उशाची भाकरी उशाला राहील, माझं माझं म्हणू नका, हे भ्रांतीचं ओझं आहे, पाण्याचा बुडबुडा आहे, पाण्याचा कप विकत मिळेल, जाळ ताप खोकला उदंड आहे, 18 तऱ्हेचा मनुष्याला आजार होईल, आड चुकेल पण खेड चुकणार नाही, डॉक्टर लोक हात टेकतील, आपली जागा 3.5 हात आहे, 5 बोटांना मनुष्याने धर्म करावा, लाकूड सोन्याचं होईल, सांभाळून राहा, गाई म्हशीला गहू घालशिला, रेड्या पाड्याला पंद घालशिला, गाढवाला घोडं केलेयस, घोड्याला गाढव केलेयस, कापाकापी चेपाचेपी होईल, चैत्राच्या महिन्यात गाई माळाला जातील, 9 वर्षाची मुलगी भ्रांत मागेल, संतांच्या भूमीत पापाचा घडा भरत राहील, दागिने पैसा मनुष्याला घातक ठरतील, घरातून गेलेला मनुष्य परत येईल का अशी आशा करू नका, तांबे लोखंड मोलानं विकल, सोनं रूप फुकाचं होईल, चांदीचा भाव वाढत राहील, राजकारणात मोठा युघोड होईल,
राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करतील. स्त्री वर्ग राजकारणात मोठी बाजी मारेल. ऐका बाळांनो, ऐका तान्यांनो, राजकारणात भगवा झेंडा डौलानं मिरवेल. इतर पक्ष चिंतेत राहतील. नोकरी वर्ग समाज खाईल. देशात पैसा न खाणारा मनुष्य सापडणार नाही. 12 महिने लग्न कार्य चालेल. काँग्रेस पक्षात 2 गट पडून भांडण लागतील. पंच लोक दोन्हीकडून पैसा खाऊन भांडण लावतील. पैशाच्या जोरावर न्याय मिळणार नाही. खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं करतील. महागाईचा भस्मासूर वाढेल. गोर गरीब माणसाचे जगणं मुश्किल होईल. चीन राष्ट्र भारताच्या हद्दीत बंडखोर करतील. नेपाळ हद्दीत हल्ला करेल. गुंडाचं राज्य चालेल. अतिरेकी लोक येतील. मोठा घोटाळा करून जातील. बॉम्बस्फोट करतील. बॉम्बस्फोट होतील. दिल्लीच्या गादीला धक्का बसेल. भारत पाकिस्तान सीमेवर रणधुमाळ होईल. बहिणींची आबरू लुटतील. आंतरराष्ट्रीय जगाची बाजारपेठ बंद पडेल. मुस्लिम राष्ट्र उद्ध्वस्त होईल. जगाच्या नकाशातून पुसून जाईल. 10 सेंटीमीटर कपडा घालणारा मनुष्य जन्माला येईल. सुनामी होईल. वादळ भूकंप यांनी मनुष्याची उलथापालथ होईल. कृष्णाच्या काठी 9 लाख हजार बांगड्या फुटतील. रक्ताचे पाट वाहतील. उगवत पेटेल, मावळत विजेल. आलंब दुनियेचा चौथाई कोना ओसाड पडेल. एका पुरुषाला 7 बायका होतील. पुरुष झाडाच्या शेंड्यावर चढून बसतील. नवऱ्याला बायको थोबाडीत मारेल. नदीची नाळ माळाची नदी होईल. नदीला कुलूप पडतील. नाव बाय पाशी सतपन आहे. जगात मोठं एक नवल होईल. भाऊ बहिणीचे प्रेम प्रकरण चालेल. लग्न कार्य होईल. भाऊ बहिणीच्या नात्याला कलंक लागेल. काळिंब पासेल. भावाला बहीण ओळखीना झाल्या. सासऱ्याला सून ओळखीना झाल्या. जगात धर्म बुडून गेलाय. पापाचा घडा भरत आलाय. जगात डोंगरा एवढं पाप, दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक आहे. डोंगर तरलाय शेषाच्या फळीवर. धरती माता तरल्या दिवसा आड दिवस पाप वाढत राहील. ऋषी मुनींना मोठं संकट पडले आहे. इंद्र शबेच्या देवाचा दावा करशिला. सूर्यचंद्र काही वर्षांनी एकत्रित येतील. दोघांची टक्कर लागेल. पृथ्वी गडप होईल. सांभाळून राहा. पृथ्वीचा करार संपत आलेला आहे. एक तारणार कळप मारणार. कळप तारणार कळपातील एक हुडकून मारणार. ज्याच्या अंगी भक्ती तो सुखानं राहणार, सुखानं खाणार. कोकणातील बसव्या सरहद्दीवर येईल. देशातील बसव्या सरहद्दीवर येईल. यांची टक्कर लागेल. शहराचा चेंडू अश्रू धोराची नाळा. कागदाचा घोडा मनुष्याला खूळ लावेल. मोठी लोक दारात बसतील. कामगार लोक घरात दडून बसतील. संपहार तालाची पाळी देशावर येईल. दुनिया पेटेल. काळ रात्र येईल. अकस्मात तारा सुटेल. जंगलातील पक्षी गावात येतील. उगवत पेटेल, मावळत विजेल. आलंब दुनियेत कोणी ओसाड पडल. 12 वर्षाचं बालपण खेळत राहील. 24 वर्षाचं तरुण कष्ट करेल. 35 वर्षाचं म्हातारपण मनुष्याला बुद्धी जास्त, आयुष्य कमी राहील. माळेची नदी नदीचा माळ होईल. नदी बाईला कुलूप पडेल. जमिनीतील संपत्ती नाश पावेल. हिजडे नाचतील. नागवं राज्य येईल. जगात मोठं नवल होईल.